नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि खूप जास्त मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 4 मालिकांचा महासंगम। आता कोणत्या असणार आहेत त्या 4 मालिका, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं थोडं माझं, लक्ष्मीच्या पावलांनी, ठरलं तर मग, त्याचबरोबर घरोघरी मातीच्या चुली या सगळ्याच मालिकांचा महासंगम पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण असं पाहतो की इकडे अर्जुन आणि सायली हे दोघं जण आता अद्वैतला पिकअप करण्यासाठी आलेले असतात। तर अद्वैत म्हणत असतो, वा काय परफेक्ट टायमावर गाडी थांबवलीस अर्जुन। त्याबरोबर लगेचच आता सायली ही अद्वैतला म्हणत असते, काय मग भाऊजी, तयारी आहे ना दर्शनाला येण्याची? त्यावर अद्वैत म्हणत असतो, हो वहिनी, काय सांगू तुम्हाला, इच्छा पूर्ण करून घेण्याची तर एवढी इच्छा आहे, पण त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा अद्वैतला म्हणायला लागतो की अगोदर तू गाडीत तर बस। त्याबरोबर लगेच आता अद्वैत म्हणतो हो, आणि तो गाडीमध्ये बसून घेतो। त्याबरोबर लगेचच आता कला ही अद्वैतला म्हणत असते, भाऊजी तुम्ही काही काळजी करूच नका, सगळं व्यवस्थित होईल, आणि माझी मैत्रीण इतकी काही वाईट नाही आहे, हां ती चांगली आहे, त्यामुळे सगळे छान होईल, बघाच तुम्ही। त्याबरोबर लगेचच आता अद्वैत हा म्हणायला लागतो की हो हो वहिनी, तुमची मैत्रीण ना खरोखर खूप चांगली आहे। आता बघा, आली की नाही बसायला की पहिले मला इथून बाहेर काढेल शिंग मारून, बघालच तुम्ही। त्याबरोबर अद्वैत म्हणतो, बरं निघायचं का आता आपण? त्याबरोबर लगेचच आता सगळेजण तिकडनं निघालेले असतात। तर दुसरीकडे आता आई ही कलाला सांगत असते, कले हे बघ, प्रवासाला चालली आहेस, सांभाळून जा, मी तुला लिंबाचं सरबत करून दिलं आहे, ते रस्त्यात पी, लाडू बनवून दिले ते सुद्धा खा, असा बसमधून हात बाहेर काढायचा नाही, अनोळखी माणसांशी फार बोलायचं नाही, त्यांना आपल्या घरचा दारचा पत्ता सांगायचा नाही, कळलं? तर दुसरीकडे आता इकडे मानसीला पिकअप करण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात। जानकी मानसीला विचारते, मानसी तुला फार वाट नाही ना गं आमची पाहावी लागली? त्यावर मानसी सांगत असते, नाही नाही, अजिबातच नाही। त्याबरोबर पुढे मानसी ही जानकीला म्हणत असते, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत बघ। त्याबरोबर मानसी सांगत असते की अगं ताई, मी फक्त माझ्या बाबांना जो मान मिळतोय तो स्वीकारण्यासाठी तिथे चालली आहे, बस, बाकी माझ्या मनात दुसरं काहीच नाही आहे। त्याबरोबर लगेच आता ऋषिकेश हा तिला म्हणत असतो की हो, तुझ्या बाबांना हा जो मान मिळाला आहे तो खरंच खूप मोठा आहे, त्यांनी खूप प्रयत्न केले की त्यांना हा मान मिळावा, आणि फायनली त्यांना हा मान मिळाला, त्यांनी शून्यातून सगळं उभं केलं होतं, खरं तर आपल्या सगळ्यांनाच त्यांचा अभिमान वाटायला पाहिजे। त्याबरोबर मानसी म्हणते की हो, पण खरं तर शून्यातून सगळं तर तुम्ही दोघांनी सुद्धा उभं केलं आहे, आम्हाला तुमचासुद्धा खूप अभिमान आणि आदरसुद्धा वाटतो। आणि त्याबरोबर आता म्हणूनच तर जानकीताई माझ्याकडे मला समजवण्यासाठी आल्या होत्या, आणि मी सुद्धा त्यांचं ऐकून निघून आले, खरंच तुम्ही माझी मदत कराल ना जानकीताई? त्याबरोबर जानकी म्हणत असते, नाही गं, तिकडे सगळं तुझं तुलाच करावं लागेल बघ। त्याबरोबर लगेच आता इकडे अद्वैत हा खरेंच्या घरी आलेला असतो, आणि आता खरं तर तो कलाला घ्यायला आलेला असतो। नमस्कार नमस्कार मिसेस खरे। त्याबरोबर लगेचच आता आई अद्वैतला नमस्कार करते, तर अद्वैत हा कलाला म्हणत असतो की चल। त्यावर कला म्हणते, कुठे? त्यावर अद्वैत लगेचच आता इकडे आईंना सांगत असतो की मिसेस खरे, आपण जेव्हा शहाण्या माणसांना चल म्हणतो तेव्हा जनरली ते कुठे असा प्रश्न विचारतात, आणि तुमची मुलगी काय असा प्रश्न विचारते बघा। त्याबरोबर लगेचच आता आई ही कलाकडे पाहायला लागते, तर आता कला ही लगेचच अद्वैतला सांगत असते, काय आहे ना, मला तवरून ताकभात ओळखता येतो। तर अद्वैत म्हणत असतो, मग कुठे विचार? आणि पटकन म्हणतो, सासरवाडीला। त्यावर कला म्हणते, काय? त्यावर अद्वैत म्हणतो, साखरवाडीला असं म्हटलं मी। त्यावर कला म्हणते, मला माहीत आहे तू मला साखरवाडीलाच न्यायला येशील, पण मला तुझ्याबरोबर अजिबात यायचं नाही आहे। आई म्हणते, अगं आलेत ना एवढे जावई बापू, मग जा की त्यांच्याबरोबर। कला म्हणते, आई तू मध्ये बोलू नकोसा। अद्वैत विचारतो, मिसेस खरे, मला तुम्ही सांगा, मुकुट बनवण्याचं सामान याच बॅगेत आहे का? त्यावर आई म्हणते, हो याच बॅगेत आहे। त्यावर अद्वैत म्हणतो, थँक्यू मिसेस खरे, आणि मग तो ती बॅग कलाच्या हातातून हिसकावून घेतो आणि थेट तिकडनं पळायला लागतो। कला म्हणत असते, चांदेकर थांब, चांदेकर माझी बॅग दे, आणि आता ती सुद्धा अद्वैतच्या मागे पळत जाते आणि अर्जुनच्या गाडीमध्ये बसून घेते। आता गाडीमध्ये बसल्यावर सुद्धा त्या दोघांचं सुरू असतं, माझी बॅग दे, बॅग सोड, बॅग दे, बॅग मी नाही सोडणार वगैरे। त्याबरोबर आता अर्जुन आणि सायली त्या दोघांना बघतच राहतात। मग अर्जुन लगेचच ते दोघं गप्प बसल्यावर विचारतो,
निघूया आता, झाले तुमचं? त्याबरोबर लगेचच अद्वैतसुद्धा कलाला विचारतो, झालं निघायचं का? त्यावर कला ही होकार देते. मग अद्वैत म्हणतो, चला चला निघूया. मग आता कला, अद्वैत, अर्जुन, सायली हे देवी आईच्या दर्शनासाठी एकत्र जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे आता मानसीला घेऊन ऋषिकेश आणि जानकीसुद्धा निघालेले असतात. आणि रस्त्यात येऊन ऋषिकेश पुन्हा एका ठिकाणी गाडी थांबवतो. मग काय, तेजस येऊन गाडीमध्ये बसतो. आता तेजसला गाडीमध्ये येऊन बसलेलं पाहून मानसी चिडते. तर तेजस म्हणतो, अहो लकीचंद तुम्ही? त्याबरोबर मानसी म्हणते, जानकीताई हे सुद्धा तुमच्याबरोबर येणार आहेत, हे तुम्हाला का नाही सांगितलंस? त्याबरोबर जानकी म्हणते, अगं मलाच माहीत नव्हतं. अहो तुमचं काही ठरलं होतं का? तेजस भाऊजींबरोबर बोलणं झालं होतं का? त्यावर लगेच आता ऋषिकेश म्हणत असतो, अगं जानकी तू येशील हे मलाच माहीत नव्हतं. त्याबरोबर लगेचच आता मानसी म्हणते, जर हे येणार असतील ना तुमच्याबरोबर तर मी नाही येत, मी येईन माझी वेगळी. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, अगं मानसी कशाला, नको गं. त्याबरोबर तेजस म्हणतो, नाही नको, तुम्ही तुमचे तिघंजणं जा, मी येईन आपला माझा वेगळा. त्याबरोबर लगेच आता जानकी तेजसला सुद्धा सांगते, भाऊजी देवीच्या कार्याला निघाल्यावर असं पुन्हा मागे फिरायचं नसतं, नको. त्याबरोबर मानसी म्हणते, मी येईन माझी वेगळी. त्यावर जानकी तिला म्हणत असते की मानसी, अगं तेजस भाऊजींबरोबर तू नाही बोलत आहेस ना, मग बस की तिकडे एका कोपऱ्यात. त्याबरोबर लगेच आता ऋषिकेशसुद्धा म्हणतो की तेजस तुला काही त्रास देणार नाही मानसी, ही जबाबदारी हवी तर माझी, बस आता तरी बसा रे दोघं जण. त्यावर मानसी म्हणते की नाही, मी या माणसाबरोबर बोलत नाही, मला याच्याबरोबर अजिबात जाण्यात रस नाही आहे. जानकीताई तू एक काम कर, तू मागे येऊन बस माझ्याबरोबर. जानकी म्हणते, अगं कशाला, आता आपण बसलोय ना. त्यावर लगेच ती म्हणते, ये ना गं जानकीताई. त्याबरोबर लगेच जानकी म्हणते, बरं ठीक आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, तेजस ये बाबा पुढे येऊन बस तू. त्याबरोबर लगेच तेजस हा गाडीतून उतरतो. मग जानकीसुद्धा उतरते आणि तेजस आणि जानकी दोघं जण जागा बदलून घेतात. त्यानंतर आता लगेचच ऋषिकेश म्हणतो, आता तरी निघायचं का, आपण पुढे जायचं आहे का? त्याबरोबर लगेचच आता हो चला निघूया असं जानकी सांगते. त्यानंतर मग आता ऋषिकेश, तेजस हे लोक निघालेले असतात. तर दुसरीकडे आता गायत्रीने फोन केलेला असतो, तो म्हणजेच आता आत्याला, रोहिणी आत्याला. तर आता रोहिणी आत्याला ती विचारते, तुला काही कळालं आहे का रोहिणी? त्यावर रोहिणी म्हणत असते, माझ्यापासून न कळत काही लपून राहू शकतं का? त्याबरोबर पुढे आता लगेचच गायत्री म्हणते की आता जर तेजसने देवीला कवड्यांची माळ अर्पण केली तर ती मानसी पुन्हा माझ्या गळ्यात पडेल. त्यावर लगेचच इकडे आता रोहिणी आत्या म्हणायला लागते, आमच्या घरात सुद्धा तसंच होईल आणि आमचे डॅड तर त्या कलाचं कौतुक करताना थकतच नाहीत. काहीही झालं तरी मी हातावर हात धरून बसू शकत नाही असं गायत्री म्हणते. त्यावर रोहिणी तिला म्हणत असते, मग तुला परफेक्ट पार्टनर मिळाली आहे असं तू समजून जा, आपण दोघी मिळून काय करायचं ते ठरवू. तर दुसरीकडे आता ऋषिकेश आणि अर्जुन एकमेकाला भेटलेले असतात. त्यांनी मुद्दामच गाड्या एकमेकांच्या समोर थांबवलेल्या असतात आणि मग म्हणतात की नशीब वेळेवर पोहोचलो, प्लॅन सक्सेसफुल झाला, देवी आई आपल्या पाठीशी आहे. इतक्यात गाडीतून सगळेजण उतरून खाली येतात. अरे तुम्ही असं सगळेजण करायला लागतात. त्याबरोबर लगेच आता सगळ्यांची विचारपूस करून झालेली असते. जानकी म्हणते, चला आता निघूया, नाहीतर उगाच आपल्याला देवीच्या कार्याला पोहोचताना सुद्धा उशीर होईल. त्यावर आता ऋषिकेश आणि अर्जुन दोघंही सोबत म्हणतात, गाड्या बंद पडल्या. त्याबरोबर लगेचच आता इकडे आईने आबांना फोन केलेला असतो आणि ती सांगत असते आबांना की आबाजी, जावई बापू कलेला घ्यायला आले होते आणि कलासुद्धा जावई बापूंबरोबर दर्शनाला गेली आहे बघा. त्याबरोबर लगेच आबा म्हणत असतात की वा मस्त, म्हणजे समजा काही झाक होणार बघा आता. तर दुसरीकडे आता देवी आईच्या दर्शनाला कला, अद्वैत, सायली, अर्जुन, मानसी, तेजस, ऋषिकेश, जानकी सगळेच जण आता बसने जायचं असं ठरवतात. तर इकडे आता त्याच बसमधून आता गायत्री आणि विनोदसुद्धा जाणार असतात. आता गायत्री आणि विनोद या दोघांनी म्हाताऱ्यांचे गेटअप केलेले असतात जेणेकरून त्यांना कोणी ओळखू नये. आता लोक पटापट बसमध्ये चढायला लागतात आणि बघता बस फुलपणे भरूनही जाते. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश हा सांगत असतो की बस भरली, फुल झाली, जागा नाही आतमध्ये. त्याबरोबर लगेच आता जानकी म्हणायला लागते, जागा नाही आतमध्ये, आता काय करायचं? त्यावर पुढे तीच सांगते की देवीपर्यंत जाण्याचा मार्ग इतका सोपा नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच सायली म्हणते, तुम्ही एक काम करा, जा आणि वरती टपावर बसा. इकडे आता लगेच
अद्वैत म्हणत असतो की नाही नाही मी नाही बसणार टपावर. त्याबरोबर लगेच आता पुढे तो विचारतो दुसरी गाडी कितीची आहे. त्यावर लगेच एक व्यक्ती त्याला सांगते की आता 2 तासाने सुद्धा येईल, नाहीतर सरळ दुसऱ्या दिवशीच येईल. त्याबरोबर लगेचच आता मात्र त्यांच्याकडे टपावर बसण्याखेरीज दुसरा काही पर्याय नसतो. कला आणि मानसी म्हणतात आणि आम्ही दोघी. त्यावर लगेच सायली सांगते तुम्हाला सुद्धा टपावर बसावं लागेल. तर आता इकडे लगेचच अर्जुन हा म्हणायला लागतो की वहिनी तुम्ही खूप छान प्लॅनिंग केलं होतं. त्यावर जानकी म्हणत असते की मी नाही भाऊजी, आपण सगळ्यांनी. आता बघाच यांच्या संसाराची गाडी कशी बरोबर रुळावर येते ती. त्यानंतर आता लगेचच सायली आणि जानकीसुद्धा जाऊन बसमध्ये बसून घेतात आणि मग आता बस ही निघालेली असते साखरवाडीच्या देवीच्या दर्शनासाठी. आता इकडे बसमधून जाताना मानसी तेजस हे पुढे बसलेले असतात, तर अद्वैत आणि कला हे मागे पकडून बसलेले असतात. तर आता इकडे रस्त्यात मागची बसलेली लोक हे गाणं गायला लागतात. त्यावर लगेचच आता तेजस म्हणत असतो वा वा मित्रांनो वा, काय माहोल बनवलाय तुम्ही. आता मी सुद्धा एक गाणं गाणार आणि तो सुद्धा गाणं गायला लागतो. आता त्यांचं छान असं सगळं सुरू असतं. मग काय आता कला ही अद्वैतला टॉन्ट मारत असते, अद्वैत कलाला टॉन्ट मारत असतो. सगळं कसं सुरळीत छान सुरू असतं. तर दुसरीकडे आता इकडे नैना म्हणत असते बाप रे कसलं गरम होतं आहे, बाप रे खरंच खूप खूप गरम होतं आहे मला. मॉम इन लॉ काय गरम होतं आहे नाही मला. त्याबरोबर लगेचच आता रोहिणी तिला सांगायला लागते की अगं तू तर चांदेकरांच्या घरी आल्यानंतर एसीची हवा खायला शिकलीस, पण मी तर जन्माला आल्यापासूनच एसीमध्ये आहे. मग मला किती आता गरम होत असेल तो विचार कर फक्त तू. त्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणायला लागते की हो हो मॉम इन लॉ बरोबर आहे ना तुमचं. मग मी काय म्हणत होते, तुमची जी मैत्रीण आहे जी त्यांचा पाठलाग करते कला अद्वैतचा, तुम्ही तिला फोन करून का नाही विचारत की ते लोक आत्ता कुठपर्यंत पोहोचलेत म्हणून. हां त्याबरोबर लगेचच आता रोहिणी ही गायत्रीला कॉल करते आणि विचारायला लागते की कुठे पोहोचलाय. त्यावर गायत्री सांगते की अगं ते मानसी तेजस जाऊन बसले ना टपावर, त्यामुळे आम्हाला ती कवड्यांची माळ चोरता नाही आली, त्यामुळे आम्ही आता इथे मंदिरात पोहोचलोय. तुम्ही एक काम करा, तुम्ही सुद्धा मंदिरातच या. मग मंदिरात आल्यावर पुढे काय करायचं ते आपण ठरवू. त्याबरोबर लगेचच आता रोहिणी ही सुद्धा चालेल ठीक आहे असं म्हणते. त्यानंतर आता इकडे सगळेजण हे साखरवाडीला पोहोचलेले असतात. तर आता जानकी ही तेजस मानसी त्याचबरोबर अद्वैत कला सगळ्यांनाच विचारते की प्रवास कसा झाला तुमचा. कला सांगत असते की चांगला झाला, पण अजून बरा झाला असता. आणि मग ती अद्वैतकडे बघते. तर आता मानसीला विचारलं जातं मानसी तुझा प्रवास कसा झाला. त्यावर मानसी म्हणते छान झाला. आणि मग आता लगेचच सगळेजण हे पुन्हा एकदा पुढे जायला निघत असतात. त्याबरोबर लगेचच आता अद्वैत हा विचारायला लागतो तेजसला की तेजस काय रे बाबा तू ठीक आहेस ना. त्यावर तेजस म्हणतो हो मी ठीक आहे, मला काय झालं आहे. त्यावर लगेचच आता अद्वैत त्याला सांगत असतो नाही तसं नाही रे, आम्हाला कायम तुला मजा मस्ती करताना बघण्याची सवय आहे ना, म्हणून विचारतोय. बाबा तुला मजा मस्ती करायची आहे हां, लक्षात असू दे. त्याबरोबर तेजस म्हणत असतो की हो रे अद्वैत आहे चला. आणि मग आता लगेचच सगळेजण हे देवी आईच्या दर्शनासाठी मंदिरात आलेले असतात. आता मंदिराची सजावट सगळेजण पाहत असतात. खूप सुंदर सजावट केलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी गुरुजी येतात आणि सगळ्यांना म्हणतात की चला आता तुम्ही सगळेजण हातपाय धुवून घ्या आणि लगेचच देवीच्या दर्शनाला या. त्याबरोबर सगळेजण आता पटापट तिकडनं हातपाय धुण्यासाठी फ्रेश होण्यासाठी निघून गेलेले असतात. तर आता कला आणि अद्वैतसुद्धा गेलेले असतात. तर इकडे सायली आणि अर्जुन उरलेले असतात. तर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो आता अद्वैत आणि तेजस हे दोघं आलेत तर, पण यांनी कवड्यांच्या माळा आणल्या असतील ना देवीला अर्पण करायला. सायली सांगत असते सगळं होईल हो, आणले असतील त्यांनी माळा, तुम्ही उगाच काळजी करू नका. त्यानंतर आता लगेचच इकडे सगळेजण देवीचं दर्शन घेत असतात. तर तेजस हा देवीकडे मागणं मागत असतो की सगळं काही छान होऊ दे आणि मी आणि लकी चार्म पुन्हा एकत्र येऊ दे देवी आई. तर दुसरीकडे आता मानसी ही मनातल्या मनात म्हणत असते की मी इथे फक्त माझ्या बाबांसाठी आली आहे, त्यांचा मान त्यांना मिळवून देण्यासाठी मी इथे आली आहे देवी आई. तर दुसरीकडे तेजस हा म्हणत असतो की लकी चार्म आले आहेत तर त्यांच्या हातून तुझी सेवा अगदी निर्विघ्न आणि व्यवस्थितपणे पार पाडून घे देवी आई. तर इकडे आता लगेचच गायत्री म्हणत असते विघ्न तर येणार आणि ते मी आणणार. देवीच्या दारात मला तुम्हा दोघांचेही चेहरे हरलेले पाहायचे आणि ते सुद्धा कायमचे. तर दुसरीकडे अद्वैतसुद्धा प्रार्थना करत असतो की देवी आई सगळं चांगलं होऊ दे आणि माझी
आणि खरेची मैत्री पुन्हा पूर्वीसारखी होऊ दे. आमच्यात झालेले सगळे गैरसमज दूर होऊ दे आणि पुन्हा एकदा नव्याने खरे ही आता चांदेकरांच्या घरी राहायला येऊ देत. आता इकडे सगळेजण पाया पडत असतात, तर दुसरीकडे नयना ही म्हणत असते की असं अजिबात काही होणार नाही आणि हे होऊ नये यासाठीच तर आम्ही आलो आहे ना. त्यानंतर आता लगेचच एक काका असतात, ते विचारतात, बरं मला सांगा की देवीचा मुकुट कोण बनवणार आहे. त्याबरोबर मानसी इकडे कला पुढे येते आणि मग आता नैवेद्य कोण बनवणार असं विचारल्यावर लगेचच मानसी पुढे येते. मग ते विचारतात, आणि देवीला कवड्यांची माळ अर्पण कोण कोण करणार आहे. त्याबरोबर आता तेजस आणि अद्वैत दोघंही कवड्यांच्या माळा काढून त्या माणसाला दाखवतात. त्याबरोबर ते सांगतात की आता पूजा झाली की मग तुम्ही या माळा अर्पण करा. बरं सगुणा मावशी इकडे या. आणि मग ते सगुणा मावशींना सांगतात की ह्या कला वहिनी आहेत, ह्या देवीसाठी मुकुट सजवणार आहेत आणि ह्या मानसी वहिनी या देवीसाठी नैवेद्य बनवणार आहेत. त्यामुळे तुम्ही एक काम करा, ह्या दोघींनाही त्यांच्या कामाची जागा दाखवा. एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या आपल्या पाहुण्या आहेत, त्यामुळे त्यांचं आदरातिथ्य सगळं व्यवस्थितच पार पडलं पाहिजे. त्याबरोबर लगेचच सगुणा मावशी सांगतात की हो हो चालेल. मग गुरुजी म्हणतात, पण त्या अगोदर तुम्ही दोघींनी पुढे या. मग लगेचच आता कला आणि मानसी पुढे येतात. गुरुजी त्यांच्या हातात एक एक फूल देतात आणि त्यांना सांगतात की आता तुम्ही दोघीही हे फूल घ्या आणि देवीच्या चरणांजवळ अर्पण करा. आता कला आणि मानसी दोघीही फुलं अर्पण करायला चाललेले असतात. त्यावर गुरुजी पुन्हा त्यांना थांबवतात आणि म्हणतात, हे काय तुम्ही दोघीच फुलं अर्पण करणार, तुमचे यजमान कुठे आहेत. त्याबरोबर कला आणि मानसी एकमेकीकडे बघतात. आता तेजसला आणि अद्वैतला वाटत असतं की आता या दोघी आपल्याला हाका मारतील, पण कला सांगते आणि मानसीही की आम्ही दोघी एकट्याच आलो आहे. मग गुरुजी म्हणतात, बरं मग करा फुलं अर्पण आणि लागा कामाला. मग त्या दोघी फुलं अर्पण करतात आणि त्यानंतर सगुणा मावशी या त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन आलेल्या असतात. त्या मानसीला सांगतात की तुम्ही इथे नैवेद्य बनवा आणि कलाला म्हणतात की तुम्ही तिकडे बाजूला बसून मुकुट सजवा. त्यावर कला आणि मानसी हो ठीक आहे असं म्हणतात. मानसी म्हणत असते, खरंच इथलं वातावरण किती छान आहे ना, शांत वाटतंय अगदी इथे आल्यावर. त्यावर कला म्हणत असते, हो ना खरंच, पण आता ते दोघं नाही आले इथे म्हणजे मिळवलं आपल्याला त्रास द्यायला. त्यावर मानसी म्हणत असते, लक्ष द्यायचं नाही का आपण. त्यावर कला म्हणते, चल मग आपण इथेच बॅगा ठेवूयात. त्यावर मानसी म्हणते, हो हो चालेल. आणि मग त्या बॅगा तिथे ठेवतात आणि आम्ही आलोच असं तिथल्या बायकांना सांगून तिकडनं हात वगैरे धुण्यासाठी जातात. तर दुसरीकडे अद्वैत आणि तेजस हे दोघंसुद्धा आता एका ठिकाणी बॅगा आणून ठेवतात आणि तिथे बसलेल्या वृद्ध व्यक्तींना विचारतात, तुम्ही इथे आहात ना काका, लक्ष असू द्या हा आमच्या बॅगांवर. त्यानंतर आता मानसी तिच्या नैवेद्य बनवण्याच्या कामाला लागते, तर कला ही मुकुट बनवण्याच्या तिच्या कामाला लागते. तेजस आणि अद्वैत हे दोघंजणं त्या दोघींना बघत असतात. तेजस म्हणत असतो की काय करायचं यार आपण यांना असं बघत बसून. त्यावर अद्वैत म्हणतो, मदत करायला जायचं का आपण या दोघींना. त्यावर लगेच तेजस म्हणतो, अरे इथे ते आपल्याशी बोलत नाही आहेत, आपली मदत काय घेतील. त्यावर अद्वैत म्हणत असतो, अरे पण मदत करताना बोलायची काय गरज असते. तेजस म्हणतो, चला मग. तर मग आता इकडे अद्वैत हा कलाला मदत करण्यासाठी म्हणून तिथे आलेला असतो. आता तो कलाच्या पहिले आणि त्या काकूंच्या मध्ये बसतो. नंतर तो कलाच्या डाव्या बाजूने जातो. तर दुसरीकडे तेजस हा मानसीकडे आलेला असतो. तो म्हणत असतो, वा 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 काय छान मिश्रण बनवता हो तुम्ही, यामध्ये गूळ टाकायला लागतो ना, हा बघा गूळ अख्खा टाकायचा की किसून देऊ मी तुम्हाला. तर दुसरीकडे आता अद्वैत हा कलाला म्हणत असतो की मी मदत करतो ना खरे तुला, आपण दोघं जण मिळून मुकुट बनवूया, मला डिझायनिंगमधलं छान कळतं सुद्धा. त्याबरोबर लगेचच इकडे आता तेजस म्हणत असतो, छान दिसतंय. त्यावर लगेच मानसी रागाने त्याच्याकडे बघते. तर तो म्हणतो, हे जे काही संमिश्र मिश्रण बनवलंय ते छान दिसतंय खरंच असं म्हणत होतो मी. मग लगेच मानसी ही कलाला हाक मारत म्हणते, कला इथे ज्यांची गरज नाही आहे ना त्यांनी इथे थांबू नका असं प्लीज सांगून टाकतो सगळ्यांना. त्याबरोबर लगेच कला म्हणते, हो बरोबर आहे, ज्यांची गरज नाही आणि ज्यांचं काम नाही आहे ना त्यांनी प्लीज मध्ये मध्ये लुडबुड करू नका आमच्या कामाच्या, उगाच एक कामाची दोन कामं वाढवून ठेवाल. त्यानंतर आता इकडे लगेचच तेजस आणि अद्वैत हे दोघंही तिकडनं निघून आलेले असतात. आता ते दोघं गप्पा मारत असतात की खरंच खूप छान आहे ही जागा, बरं झालं इथे आपण आलो. त्यानंतर आता लगेचच इकडे विनोद सांगत असतो की मी मानसीचा नैवेद्य खराब करण्यासाठी तिखट आणलं आहे, मी त्या नैवेद्यामध्ये कोणाचंही लक्ष नसताना हे लाल तिखट घालणार आहे. तर दुसरीकडे तेजस म्हणत असतो की हो ना खरंच किती रम्य आणि प्रसन्न वातावरण आहे ना इथलं, बरं वाटलं इथे येऊन खरंच. त्याबरोबर लगेच मागे बसलेले काका म्हणतात, आवडली ना तुम्हाला ही जागा. त्याबरोबर लगेचच तेजस आणि अद्वैत हे होकार देतात. तर ते काका सांगत असतात की उत्सवाची जागा ही अशीच असली पाहिजे, भव्य दिव्य उत्साहीमयी.
त्याबरोबर आता लगेचच अद्वैत म्हणत असतो, हो ना काका, अगदी बरोबर बोलताय. आता पुढे ते काका अद्वैतला आणि तेजसला काहीतरी सांगायला जात असतात. इतक्यात त्यांना खूप जोरात ठसका लागतो. तेजस म्हणतो, थांबा थांबा काका, मी तुमच्यासाठी ना पाणी घेऊन येतो. तर अद्वैत हा त्यांची पाठ सोडत असतो. काका तुम्हाला बरं वाटतंय का, तो विचारत असतो. तर दुसरीकडे आता मानसी ही नैवेद्य बनवत असते, हलवत असते. इतक्यात तिच्या लक्षात येतं की मला पाणी हवं आहे, पण इथे तर पाणी अवेलेबल नाही आहे. मग पाणी आणावं लागेल या विचाराने मानसी ही आता कलाला बघते, पण तिथे कलासुद्धा नसते. मानसी विचार करते, जर खरे असती तर मी तिला तरी सांगितलं असतं पाणी आणायला, पण आता ती सुद्धा नाही आहे. मी एक काम करते, मी स्वतःच जाऊन पाणी घेऊन येते. आणि मग आता मानसी ही पाण्याची कळशी घेऊन पाणी आणण्यासाठी तिकडनं निघून गेलेली असते. त्याबरोबर लगेचच आता इकडे गायत्री विनोदला सांगते की जा आता आणि त्या पदार्थामध्ये हा लाल मसाला टाकून ये. आता विनोद म्हाताऱ्याचं बेरिंग पकडत चालत असतो. इतक्यात तेजस धावत तिकडनं येतो आणि तेजसचा धक्का आता विनोदला लागतो आणि विनोदच्या हातातली मसाल्याची पुडी खाली पडते. पण तेजसने विनोदला ओळखलेलं नसतं. तेजस हा विनोदला म्हणत असतो, अहो काका, तुमच्या हातातलं कुंकू बघा पडलं. त्यावर विनोद म्हणत असतो की कुंकू नाही, ते लाल तिखट आहे. त्यावर लगेचच तेजस विचारतो, लाल तिखट? लाल तिखट कशाला आणलंय तुम्ही इथे? त्यावर लगेचच विनोदची ततफप व्हायला लागतं. तो म्हणायला लागतो, सांगितलं होतं मला घेऊन या लाल तिखट देवीच्या उत्सवासाठी, म्हणून आणलं होतं. सांडलं तुम्ही, आता काय करू मी? देवीची पूजा कशी करू? दीदीना काय सांगू? तेजस म्हणतो, दीदीना काय सांगू? कोण दीदी? त्यावर लगेच म्हातारा म्हणायला लागतो, अहो देवी आई, आता तूच वाचव ग बाई, काय करायचं ते तूच बघ ग बाई. त्याबरोबर तेजस म्हणतो, काका काका, खरंच सॉरी. ऐका ना, तुम्ही जेव्हा देवीची पूजा करायला जाल ना, तेव्हा देवीला नक्की प्रार्थना करा, मी आणि माझी बायको सध्या वेगळे झालो आहे, आम्ही पुन्हा एकत्र येऊ दे नव्याने. हां, कराल ना? त्याबरोबर लगेच विनोद म्हणतो, त्याच्यासाठीच तर आलो आहे. त्याबरोबर तेजस म्हणतो, काय म्हणालात? त्यावर लगेचच आता विनोद म्हणतो, म्हाताऱ्या रुसलेल्या बायकोची इच्छा पूर्ण करायची, रुसवा काढायचा, म्हणूनच तर आलो आहे, पण आता तुम्ही मसाला सांडवला माझा. आणि मग विनोद तिकडनं निघून जातो. तर तेजस हा मागून ओरडत असतो, सॉरी सॉरी काका, चुकून सांडला तुमचा मसाला, बाकी पूजा करा माझ्यासाठी सुद्धा मागणं मागा. आता मात्र विनोद त्याला काही रिस्पॉन्स देत नाही. पण तोपर्यंत नैना, रोहिणी आणि गायत्री ह्या तिघीही तिकडनं निघून गेलेले असतात. त्यांना वाटलेलं असतं की जरी हा भेटला तरी हा एकटाच भेटेल, आपण काही पकडलं जाणार नाही. त्यानंतर आता तेजस तिथे पाणी शोधत असतो, पण त्याला काही तिथे पाणी भेटत नसतं. इतक्यात तिकडे मानसी पाण्याची कळशी घेऊन आलेली असते. तेजस मानसीला म्हणतो की ओ हे घ्या. त्याबरोबर मानसी म्हणते, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे आणि तुमचं तर नाहीच नाही, सांगितलं ना मी तुम्हाला. तेजस म्हणत असतो की अहो, तिकडे त्या काकांना खूप जोरात ठसका लागलाय, त्यांच्यासाठी पाणी घ्यायला आलोय, तेवढं तरी द्याल की नाही? त्याबरोबर लगेचच मानसी तेजसच्या हातातला ग्लास घेते आणि त्यामध्ये कळशीतून पाणी ओतून देते. त्याबरोबर लगेच आता तेजस तिकडनं जात असतो, मानसी तिकडनं जात असते. ते दोघंजणं सतत एकमेकाच्या समोरासमोर येत असतात आणि त्यामुळे त्या दोघांनाही जाता काही येत नसतं. आता पटकन तेजस आणि मानसीचा धक्का एकमेकाला लागतो आणि मानसीच्या हातामध्ये जे पाण्याची कळशी असते ती तर ती व्यवस्थित पकडते, पण तिथे एक ताट असतं ते पडणार असतं. मग काय, तेजस आणि मानसी दोघंही पटकन ते ताट पकडतात, पण त्यातला गूळ हा बरोबर त्या मिश्रणामध्ये सांडलेला असतो. तेजस आणि मानसीच्या हातून त्या पदार्थामध्ये एक तरी जिन्नस हा पडलेला असतो एकत्र, त्यामुळे त्या दोघांनीही नैवेद्याला हात लावला असं झालेलं असतं. तर दुसरीकडे आता विनोदला गायत्री ओरडत असते, खाल्लीस माती, खाल्लीस? कशाला म्हाताऱ्याचं बेरिंग पकडायचं होतं तुला, तुझ्यामुळे झालं हे सगळं. त्यावर आता लगेचच इकडे नैना म्हणायला लागते की आता पुढचं काम मी करणार, मी त्या कलाचा मुकुटच खराब करते. त्याबरोबर लगेचच आता इकडे तिला रोहिणी सांगायला लागते की बरं, जे काय करशील ते नीट आणि व्यवस्थित कर, त्यापेक्षा तू एक काम कर, ती कला त्या नैवेद्याजवळ जेव्हा जाईल ना, त्यावेळेस तू तिच्या मागून जा आणि तिला धक्का दे आणि तिला सरळ भाजून टाक, इतकं भाज की मुकुट बनवण्याच्या लायकीचीच नाही राहिली पाहिजे. त्याबरोबर इतक्यात आता मानसीला कला सांगते की कला, तू एक काम कर, जरा हा जो मसाला आहे तो हलव, तोपर्यंत मी याच्यामध्ये घालायला पाणी आणते, फक्त एवढी काळजी घे की खाली चिटकू नये. त्यावर कला म्हणते की हो, आणि मग ती ते मिश्रण हलवायला लागते. इतक्यात तिकडे नैना येते आणि उचकी लागण्याचं नाटक करते. कला म्हणते, तुम्हाला उचकी लागली आहे का, पाणी हवं आहे का? त्यावरती म्हणते की नाही, साखर हवी आहे मला. कला म्हणते, आता इथे साखर कुठे? त्यावर लगेचच नैना म्हणते, असू द्या मी शोधून घेते.
आणि मग आता ती साखर शोधायला लागते. आता साखरेचा डबा मागे असतो, तो तिला सापडतो. तसं लगेच ती आता मुद्दामून कलाला धक्का देते. आता ती कलाला धक्का देते, कलाचा हातसुद्धा गरम पातेल्याला लागतो, तिचा तोल जातो. पण हा व्हिडिओ आता इथेच संपतो. पुढे काय घडलं, कला आता भाजणार की कोणीतरी येऊन तिला वाचवणार, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला आपला पार्ट 2 या एपिसोडचा पाहावा लागेल, जो लवकरच आपल्या चॅनलवरती पब्लिक केला जाईल. तोपर्यंत या एपिसोडचा छान पद्धतीने आनंद लुटा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.